हे खरं आहे की फक्त 7 दिवसात तुमचे केस दाट, लांब आणि गळण्यापासून आपण त्याला थांबवू शकतो. ज्यांचे केस वर्षानुवर्ष म्हणजे वाढ थांबली आहे ना, त्यांच्या केसांसाठी 100% वाढतील याची गॅरंटी आहे. तर तुमचे केस लांब होतील. आणि मी जे हा उपाय सांगणार आहे ना, ही पद्धत तुम्हाला इंटरनेटवर मिळणार नाही, कारण याला बनवणं तर सोपं आहे, परंतु याचे परिणाम बघून तुम्ही खरंच आश्चर्यचकित व्हाल. ही रेमेडी ना माझी आजी वापरत होती आणि तिचे केस बघून आजही खूप जण आश्चर्यचकित होतात. आजी सांगायची की तिचे केस इतके लांब व्हायचे की ती दर 2 महिन्यांनी केस कट करायची. जर तुमचे केस तुटतात, गळतात किंवा कमकुवत जर असतील ना, तर समजून जा की तुम्ही करेक्ट व्हिडिओ बघत आहात. तर या रेमेडी चा वापर केल्याने तुम्हाला लोक विचारतील की तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट केलाय का, आणि तुम्ही फक्त हसून उत्तर द्याल की नाही, फक्त एक घरगुती उपाय मी यूज केला आहे आणि त्याच्यावर तुमच्या केसांचा झालेला परिणाम. तर हे सिक्रेट सिरम बनवण्यासाठी ना आपल्याला फक्त 3 गोष्टी लागणार आहेत, ज्या की आपल्या घरात किंवा किचनमध्ये आपल्याला सहज मिळून जातात. तर यासाठी आपल्याला सगळ्यात आधी घ्यायची आहे ती मेथी. मेथी जी आहे ती सर्वांच्याच घरात उपलब्ध असते. मी तर खूप जास्त मेथी घेतलेली आहे, ज्यामध्ये मी फक्त 2 चमचे यात वापर करणार आहे. मेथीमध्ये निकोटीन ॲसिड असतात, ज्यामध्ये प्रोटीन असतात, जे खास करून केसांची ग्रोथ व्हायला मदत करतात, केस गळती थांबवते आणि केसांच्या मुळांना खूप छान प्रकारे पोषण देऊन ते मजबूतही करू शकतं. आणि अजून एक गोष्ट, ज्यांच्या टाळूवरचे केस विरळ व्हायला लागलेत आहेत त्यांना याचा खूप छान उपयोग होतो. नवीन हेअर ग्रोथ व्हायला मदत होते. त्यामुळे महिला असो किंवा पुरुष असो, कोणीही याचा वापर करू शकतं. खूप इफेक्टिव्ह रेमेडी आहे. तर त्यासाठी आपल्याला इथं काय करायचं, मी एक भांडं घेतलं आहे. आता त्यामध्ये मी ना 1 ग्लास पाणी घालते, परंतु पाणी जे आहे ते आपल्याला फिल्टरचं वापरायचं आहे. जर का पाणी फिल्टरचं नसेल तर काहीच काळजी करायची गरज नाही. तुम्ही पाणी उकळून घेऊ शकता आणि नंतर त्याचा वापर करू शकता. तर इथं मी 1 ग्लास घेतला आहे. जर तुमच्याकडे ग्लास लहान असेल तर तुम्ही 2 ग्लास पाणी इथं घ्यायचं आहे, कारण आपण इथं 2 चमचे मेथीचा वापर केलेला आहे. तर मंद गॅसवर ह्याला 8 ते 10 मिनिट छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपल्याला याचा छान कलर म्हणजे मेथीचे पूर्ण अर्क पाण्यात उतरत नाहीत ना, तोपर्यंतही आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे. मेथीचे जे काही सर्व अर्क आहेत ना, ते आपल्याला पाण्यात उतरले पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हे पाणी म्हणजे उकळून घ्यायचं आहे. आता इथं पूर्णपणे पाण्याचा कलर चेंज झालेला आहे. आता हे आपल्याला असंच रूम टेम्परेचरवर याला थंड होऊ द्यायचं आहे. इथं मी हे पाणी गाळून घेते. मी हे सिरम थोडंसं जास्तच बनवलं आहे, कारण मी हे 2 ते 3 वेळेस अप्लाय करणार आहे त्यामुळे. आणि हे जे आहे ना, ही मेथी जी आपली राहिली आहे शिल्लक, ती आपण परत याचा 2 किंवा 3 वेळेस याचा वापर करू शकतो. त्यामुळे ही मेथी आपल्याला फेकून द्यायची नाही. जर का आपल्याला तसा डबल सिरमचा याचा वापर करायचा नसेल तर याला मिक्सर जारमध्ये आपण ग्राइंड करून याची पेस्टही आपल्या स्कॅल्पला आणि लेंथला वापरू शकतो. याने आपले केस छान मऊ आणि गुळगुळीत व्हायला मदत होते. तर हे पाणी आपल्या रूम टेम्परेचरवरच थंड करायचं आहे. उन्हात त्याला अजिबात थंड करायला न्यायचं नाही. जर का उन्हात आपण याला थंड केलं ना, तर याच्यातले जे पोषण तत्व आहे ते निघून जाण्यास मदत होते. त्यानंतर इथं मी ॲलोवेरा घेतला आहे. आता मी इथं मार्केटमधला ॲलोवेरा जेल वापरते. जर का तुमच्याकडे म्हणजे प्लॅन्टमधला फ्रेश ॲलोवेरा असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. खरं तर ते जास्त इफेक्टिव्ह ठरेल, परंतु माझ्याकडे ते नव्हतं, त्यामुळे मी इथं मार्केटमधलाच ॲलोवेरा घालते आहे. छान आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मी पॅराशूट ऑइल घेते. तुम्ही जे तुमच्या केसांवर ऑइल यूज करता त्याचा इथं वापर तुम्ही करू शकता. माझ्यासाठी हे मला बेस्ट वाटतं, त्यामुळे मी इथं पॅराशूटचा वापर करणार आहे. पॅराशूट वापरण्याने ना आपले केस मऊ आणि स्मूथ सिल्की व्हायला मदत होते. ते जास्त असं राटपणा केसांमधला कमी होतो. त्यामुळे इथं मी 2 चमचे ऑइल घालणार आहे. ते आपल्याला घालून छान मिक्स करायचं आहे. आता हे सिरम आपलं तयार आहे, परंतु जर काही सिरम गरम असेल तर याचा आपल्या स्कॅल्पवर अजिबात वापर करू नका, त्याने आपल्याला इजा होऊ शकते. आपल्याला बऱ्यापैकी थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्या स्कॅल्पवर याचा वापर करायचा आहे. जे तुमचं सिरम शिल्लक राहिलेलं आहे ना, त्याला तुम्ही एखाद्या म्हणजे ग्लासच्या जारमध्ये, कंटेनरमध्ये बंद करून छान त्याला फ्रीजमध्ये ठेवू शकता. एकदा साधारण 8 ते 10 दिवस आपण याला फ्रीजमध्ये छान स्टोअर करून ठेवू शकतो. जर शक्य असेल तर म्हणजे लगेच मेथीचं हे सिरम आपण फ्रेश यूज करू शकतो. जर वेळ नसेल तर फ्रीजमध्ये याला
ठेवा. आता मी इथं असं कापसाचा बोळा केलेला आहे. त्यानंतर इथं मी स्कॅल्पला याचा छान अप्लाय करणार आहे. तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल असेल किंवा तुम्ही सिरम लावण्यासाठी किंवा ऑइलिंग करण्यासाठी दुसरी कोणची पद्धत करत असाल तर तुम्ही त्या प्रकारे लावू शकता. मला ही पद्धत बेस्ट वाटते. कॉटनचा मस्तपैकी मी असा एक छोटासा बोळा करून घेतलेला आहे. त्याने मी स्कॅल्पवर छान लावून घेणार आहे. पूर्ण स्कॅल्पला लावायचं आहे. जर का तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जसं तेल लावतं या प्रकारे लावू शकता किंवा पूर्ण हे सिरम डायरेक्ट आपल्या स्कॅल्पवर टाकूनही छान मसाज आपल्या हेअरला दिलं तरीही याचा खूप छान आपल्याला रिझल्ट मिळू शकतो. आता हे सिरम आपल्या हेअरवर अप्लाय केल्यानंतर ते छान आपल्याला केस म्हणजे ड्राय होऊ द्यायचे आहे. त्यानंतर 1 तासानंतर ह्याला छान आपल्याला जो तुम्ही शॅम्पू यूज करता त्या शॅम्पूने हेअर वॉश करायचा आहे. जर का त्याच दिवशी हेअर वॉश नाही केला तरी काही हरकत नाही. 1 ते 2 दिवस तुम्ही सलग याचा वापर करून तिसऱ्या दिवशी तुम्ही हेअर वॉश करू शकता. याने केसांना चिपचिप वाटणार नाही. तर हे सिरम आपल्या हेअरवर अप्लाय केल्यानंतर आपल्याला केस मोकळे अजिबात सोडायचे नाहीत. तर केसांना तुम्ही अंबाडा बांधू शकता किंवा एखाद्या टॉवेलच्या सहाय्याने ही केस आपण बांधून ठेवायचे आहेत. मोकळे केस अजिबात सोडायचे नाहीत. याने खूप छान ह्या सिरमने आपल्याला रिझल्ट मिळतो. 3 आठवड्यात आपली हेअर ग्रोथ खूप छान व्हायला मदत होते. ज्यांच्या केसाला फंटी फुटलेले आहे त्यांच्यासाठी हे सिरम एकदम बेस्ट आहे. तर जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा की तो कसा वाटला. आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अशा छान छान हेअर रिलेटेड किंवा स्किन रिलेटेड ही खूप छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि हे सिरम तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.